नमस्कार मंडळी, मी प्रीती तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे व्लॉगर प्रीती। तर मंडळी, आज आहे शनिवार आणि तेजसला आहे सुट्टी, तर सर्व संथ गतीने चालू आहे सर्वच गोष्टी। आणि नायसा मॅडम आणि तेजस इथे खेळ चालू आहे। आमचा नाश्ता वगैरे सर्व झालेला आहे। आम्ही अजूनही कांदिवलीच्या आमच्या राहत्या घरीच आहोत। तर नायसा आणि बाबाचा आहे ना इथे गेम चालू आहे, तुम्हाला दाखवते काय करते नायसा आणि बाबा। बाबा आणि नायसा मस्त मस्त मज्जा करतात सकाळपासून। आईला घेतलं नाही, हा दोघच मज्जा करतात। नायसाचा आणि बाबाचा खेळ चालू आहे इकडे। लपाछुपीचा खेळ चालू आहे। सकाळी सकाळी नायसा बाबाला दमवतीये खेळून खेळून। तिचं म्हणणं असं असतं की बाबाला सुट्टी असल्यावर बाबा माझ्यावर खेळ। हा नायसा, बाबा कुठे आहे? कुठे कुठे कुठे? जिंकलं की तिला केवढा आनंद होतो। तिला शोधून काढलं ना बाबाने की तिला आनंद होतो। कुठे 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 दाखव। कुठे कुठे बाबा कुठे? बाबा कुठे? नायसा शोधते। नाटक बघ, कुठे कुठे कुठे। नायसा, तू बाबाला शोधते की बाबा तुला शोधतोय ग? हे बघ, बाबा सापडला। बाप लेकीचे चांगले मस्त खेळ रमले तिकडे। छान छान नाश्ता झालाय सकाळी आता मस्त, आणि आता खेळ रंगलाय छान छान। नायसा कुठे? मंडळी, मी नायसा आणि नायसाचा बाबा आणि नायसाचा काका जात आहोत कोकण महोत्सवला। सेक्टर 3 ला चारकोप मध्ये कोकण महोत्सव आयोजित केला आहे भाजपाने। तर आम्ही तिथे आज जात आहोत आणि मस्त एन्जॉय करणार आहोत। मी तुम्हाला दाखवते तिथे काय काय आहे ते। नायसाला घेऊन जाते कारण नायसाला ना ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात। आणि छोट्या मुलांना कसं असे पाळणे, जे ट्रेन असतात, त्या खेळणी वगैरे सगळं बघायला खूप मजा येते। आणि म्हटलं नायसाला पण थोडा आनंद द्यावा ह्या सगळ्या गोष्टींचा। तिलाही थोडंफार आता समजायला लागलं आहे, त्यामुळे तिलाही दाखवतो सगळं आणि आम्ही तिच्याबरोबर आनंद घेतो। तर आता मी तयार झालेली आहे, तेजस आणि काकाही रेडी होत आहेत नायसाचा। तर मग आता मी निघतो आणि तुम्हाला दाखवते मी तिथे काय काय आहे ते। सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती करण्यात येत आहे की आता थोडे
मंडळी, कोकण महोत्सवामधून आम्ही जस्ट आता घरी आलो आहोत. खूप मज्जा केली तिथे. नायसाने तर खूपच मज्जा केली. आम्ही सर्वांनीच मज्जा केली असं म्हणायला गेलो तर. आणि छान होतं महोत्सव. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो त्याच प्रकारचं महोत्सव होतं, वेगळं असं काही नव्हतं. पण छान वाटतं ना, मुलांना थोडंसं असं वेगळं काहीतरी, आणि त्यांनाही मज्जा करायला मिळते, त्यांच्यावर आपणही मज्जा करतो. तर असं छान छान अनुभव होतात.